मला असं वाटतं, की सांगली जिल्ह्यामध्ये पुरोगामी विचाराचा हा जिल्हा आहे. काँग्रेस पक्षाच्या विचाराला मानणारा सांगली जिल्हा आहे. आणि या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये मला असं वाटतं सांगलीच्या जनतेने सत्ताधारी पक्षाच्या विरोधात हा कौल दिलेला आहे. आणि एकूण मला 18 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट आणि काँग्रेसचे 11 आणि महायुती मधील शिवसेना, उभाटा असे एक. म्हणून आम्ही जवळ-जवळ 50% ला पोहोचलेलो आहेत आणि मला असं वाटतं, की हा जनतेचा कौल फार चांगला आहे. अनेक ठिकाणी काही केवळ 2 आकड्याच्या फरकात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सीटा ह्या काँग्रेस पक्षाच्या आणि महाविकास आघाडीच्या पराभूत झालेल्या आहेत. पण निश्चितच यातनं फार मोठा संदेश हा सांगलीकरांनी आणि सांगलीच्या सर्वसामान्य लोकांनी दिलाय. या कौलचं आम्ही निश्चितच स्वागत करतो. कडेगाव जो मतदारसंघ आहे त्यामध्ये तुम्हाला निर्विवाद यश मिळालेलं आहे. जनतेनं पुन्हा काँग्रेसच्या माझ्या पलूस कडेगाव मतदारसंघामध्ये दोन्ही तालुके पलूस आणि कडेगावमध्ये एकूण 8 जिल्हा परिषद च्या जागा होत्या आणि त्या अटीच्या अटीमध्ये काँग्रेस पक्षाला विजय मिळालेला आहे. स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांच्या विचाराला लोकांनी यापूर्वीपासून सातत्याने साथ दिली, आधार दिलाय. मी गेले 8-9 वर्षापासून या मतदारसंघाचा आमदार म्हणून जे काम करतोय, ते दुष्काळात असेल, महापुरात असेल किंवा करोना परिस्थितीत असेल आणि विकास जो कार्यकर्त्यांना लोकांना विश्वासात घेऊन गावोगावी विकास केलेला आहे. त्या सर्व विकासावर लोकांनी भरभरून प्रेम मला दिलेलं आहे आणि एकूण अटीच्या अटी जागा काँग्रेस पक्षाच्या आम्ही जिंकलेल्या आहेत आणि त्याचबरोबर 16 पंचायत समितीपैकी 14 पंचायत समिती जागा ह्यासुद्धा जिंकण्यामध्ये आम्हाला मोठं यश मिळालेलं आहे. सत्ता स्थापनेबाबत काही प्रयत्न सुरू अ, मी आम्ही निश्चितच आता निम्म्यावर आम्ही पोहोचलेलो आहोत. 30 जागा ह्या महाविकास आघाडीच्या झालेल्याच आहेत. आता 31 जागा, एक जागेसाठी आम्ही कशा पद्धतीने प्रयत्न करायचे, याच्यात माझं जयंतराव पाटील साहेब जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे नेते आहेत, सांगली जिल्ह्यातले वाळवा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांच्याशी मी चर्चा केलेली आहे आणि निश्चितच आम्ही सत्ता सांगली जिल्ह्यामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करू. समविचारी काही 1-2 अपक्ष ही सदस्य निवडून आलेले. त्यांनाही काही संपर्क साधून काही करता आलं तर हा प्रयत्न तर नक्कीच आमचा राहील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.